नमस्कार मित्रांनो, एम-एस-साठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विषय आहे मित्रांनो, तातडीचे ओव्हरड्राफ्ट सवलत सुरू करण्याबाबत। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई, मुख्य कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008। आक्र एस.टी. बँक लेखा 160 दिनांक 22 एप्रिल 2024। प्रति महाव्यवस्थापक प्रशासन, महाव्यवस्थापक लेखा व वित्त, उपमहाव्यवस्थापक प्रशासन, उपमहाव्यवस्थापक लेखा व वित्त, उपमहाव्यवस्थापक लेखा प्रशिक्षण, मुख्य अनुपालन अधिकारी सिसो, बँक निरीक्षक श्री पुजारी, प्रभारी श्री आडाव, श्री महाल्ले, श्री पडाळकर, श्री पांढारकर, उपमहाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान कार्यालय, अधीक्षक भांडार, अधीक्षक लेखाकार, भागदाखले अधिकारी, एस.टी. कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शाखा व्यवस्थापक, एस.टी. कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, पुणे, दापोडी, कोल्हापूर, धुळे, ठाणे, नाशिक, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, रत्नागिरी, सातारा, सांगली, नागपूर, नांदेड, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, पेन, बीड, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, उस्मानाबाद, कणकवली, लातूर, भंडारा, परभणी, वसई, वर्धा, जालना, गडचिरोली, मालेगाव, चिकलठाणा, पालघर, कुर्ला, श्रीरामपूर, बारामती, कराड, पुसद, कल्याण, चिपळूण, पंढरपूर, मिरज, खामगाव, गडहिंग्लज, नंदुरबार, भुसावळ, शिवाजीनगर, पंचवटी शाखा। विषय आहे मित्रांनो, तातडीचे ओव्हरड्राफ्ट सवलत सुरू करण्याबाबत। विषयाच्या नंतर मित्रांनो आपण संदर्भ पाहूयात। क्रमांक 1, संचालक मंडळ बैठक दिनांक 5 मार्च 2024 मधील निर्णयानुसार। क्रमांक 2, दिनांक 16 एप्रिल 2024 रोजीच्या संचालक सदस्य मंजुरी अन्वये। संदर्भाच्या नंतर मित्रांनो आपण परिच्छेद क्रमांक 1 पाहूयात। संचालक मंडळ बैठक दिनांक 5 एप्रिल 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार 11 मार्च 2024 पासून पहिल्या टप्प्यात तातडीचे कर्ज उचल 5000 प्रतिमाह अधिकतम या मर्यादेपर्यंत सवलत सुरू करण्याची मंजुरी देण्यात आलेली होती। परिच्छेद क्रमांक 2 मध्ये पाहूयात मित्रांनो। मागील काळात बँकेच्या विरोधात झालेल्या अप्रचारामुळे ठेवीदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन काही प्रमाणात ठेवी मुदतपूर्व रोखीकृत झाले होते। परिणामात बँकेच्या ठेवीशी असलेले कर्ज प्रमाण वाढले, त्यामुळे बँकेचा सी.डी. रेशो वाढलेला दिसून आले। त्यामुळे बँकेला नियमाप्रमाणे उपाययोजना करता तात्पुरते कर्ज व्यवहार स्थगित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। तसेच काही संघटना, काही कर्मचारी युनियन यांनी बँक विरोधात न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत। एस.टी. बँक पगारदार नोकरीची बँक आहे व मासिक वसुली राप महामंडळामार्फत होत असते। रिझर्व्ह बँकेने कोणतेही बंधन बँकेस लावलेले नाहीत, त्यामुळे बँक सुरक्षित असल्याची सर्वांना खात्री झालेली आहे। तसेच संचालक मंडळाने ठेवीच्या व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ सुरू झाली व ठेवीदाराचे व सभासदाचे गैरसमज दूर झाले असल्याचे दिसून आले आहे। त्यानुसार बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन पहिल्या टप्प्यात दिनांक 11 मार्च 2024 पासून रुपये 5000 या मर्यादेपर्यंत प्रतिमाह तातडीचे ओव्हरड्राफ्ट उचल सवलत सुरू करण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो परिच्छेद क्रमांक 3 मध्ये पाहूया। दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी माननीय संचालक सदस्यामार्फत बँकेच्या आर्थिक स्थितीचा
पुन्हा आढावा घेण्यात आला व रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या निकषाची पूर्तता करणे व शक्य राहील त्या अधिकतम मर्यादेअधीन दुसऱ्या टप्प्यात बँक तातडीचे ओव्हरड्राफ्ट उचल सवलतीची अधिकतम मर्यादा 50,000 पर्यंत वाढविण्यास सक्षम झाले असल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे तातडीचे ओव्हरड्राफ्ट सवलतीची अधिकतम रक्कम मर्यादा 50,000 पर्यंत वाढविण्यात संचालक मंडळ सदस्यामार्फत निर्णय घेण्यात आला आहे. परिच्छेद क्रमांक 4 मध्ये पाहूयात मित्रांनो. त्यानुसार सर्व शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, लिपिक यांना सूचित करण्यात येते की 22 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 या दरम्यान बँकेच्या प्रचलित नियम व मंजूर कर्ज मर्यादेच्या अधीन नियमित असलेल्या प्रति सभासदाला अधिकतम 50,000 या मर्यादेपर्यंत तातडीची उचल अदा करण्याची आहे. दिनांक 31 मे 2024 रोजी पुन्हा आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते की दरमहा ऐच्छिक स्वरूपात रुपये निधी वर्गणीमध्ये वाढ करण्याबाबतीचे संमतीपत्र घेण्यात यावे, जेणेकरून बँकेच्या निधीमध्ये वाढ शक्य होईल. याबाबत मुख्य कचेरीमार्फत कर्ज वाटपाच्या नियमित आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आढळल्यास संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर दंडात्मक किंवा अनुशासनात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रत सर्व संचालक सेवा, व्यवस्थापकीय संचालक. तसेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट आणि नवनवीन परिपत्रके पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही एस टी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून त्यांना मदत होईल आणि पुढे फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.